वाजवल्याच्या रागातून कारवर चढून चालकाला मारहाण। नांदेडच्या ITI चौकातील घटना। राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी। काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी। रस्त्यावर सर्वत्र बर्फ साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत, तर बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गुलमर्गमध्ये दाखल। माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का? उरणच्या पागोटे गावच्या सरपंचांचा पोलिसांना सवाल। संभाजीनगरमध्ये कमांडो फोर्सच्या नावाखाली बोगस भरती। 93 विद्यार्थ्यांची 5.5 लाखांची फसवणूक। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी। माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्या दरम्यान वाहनांच्या रांगा। अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये 28 आणि 29 डिसेंबरला अवजड वाहनांना बंदी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। मनमोहन सिंग यांनी न बोलता शांतपणे करून दाखवलं जे अनेकांना बोलून करता आलं नाही। राज ठाकरेंकडून श्रद्धांजली अर्पण। मनमोहन सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसायची। देशानं प्रतिष्ठित नेता गमावला। पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसचं मोठं नुकसान। सोनिया गांधींची प्रतिक्रिया।